भांगरे सर, केशव किसन भांगरे सर. सर दिव्यांग असून देखील गिर्यारोहक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गिर्यारोहणाचं काम केलं आहे. आपल्या सर्वांना प्रेरणादायी असा जीवन प्रवास सरांचा आहे. आपल्याला प्रश्न पडतो सरांचा प्रवास पाहिल्यानंतर की आपण किती गडकिल्ले फिरलो, किती गिर्या आपण चढलो आहे. सरांचा प्रवास खूपच प्रेरणादायी असतो आपल्या सरांसाठी. केशव किसन भांगरे सर. सर 2 मिनिट आपल्याशी बोलणार आहे. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, माझी गडकिल्ल्यांची भटकंती कशी सुरू केली असेल तर आमच्या म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो दिव्यांग असल्यामुळे मला कोणी सहलीला नेत नव्हतं. तर मी माझ्या गावापासून जवळच असलेला किल्ला साधारण 10 किलोमीटर अंतर असलं विश्रामगड म्हणजे हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक किल्ला आहे. तर मला आपण आता मग कधी शिक्षक लोक म्हणायचे तू काय चालू शकणार आहे, तू कशाला येतो बस घेते शाळेमध्ये किंवा घरीला. तर मी काय केलं, मग मी स्वतः प्रवास केला मी गाड्याचा आणि मी त्या गाड्यावर पोहोचलो. पण अक्षरशः अंधार पडला, मी त्या गाड्यावर थांबलो होतो. तर माझ्यासोबत फक्त माझे लंगोटी मित्र होतं. मला तिथून जी मला प्रेरणा भेटली तर आज महाराष्ट्रातले जवळजवळ 103 गड किल्ले मी सर केले. आपल्याला सर्वांना माहीत असेल हरिश्चंद्रवरला कोकण. मी महाराष्ट्रातला पहिला दिव्यांग व्यक्ती आहे की तो कोकण काळा रॅपिंग करून ठाणे जिल्ह्यात पोहोचलेला आहे. सर्व माझ्याबरोबर 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील 111 आपण घेऊन जाऊन त्यांना यशस्वीरित्या वर येऊन पुन्हा खाली आणलेलं आहे. त्याची गिनीज बुक इंडिया बुक मध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, माझं असंच अपंग मित्रमंडळ आहे, पूर्ण महाराष्ट्रात आहे. मी पूर्ण मित्रांना घेऊन भटकंती करत असतो आणि फॅमिलीसह आणि इतर मित्रांबरोबर महाराष्ट्र माझा मोठा ग्रुप आहे. आणि याच्यातूनच मी ज्यांना शक्य होईल त्यांना मी गड किल्ल्यामध्ये घेऊन जातो. आज पण मी आता म्हणला त्याला कल्याण पुण्यामधलाच एक किल्ला आहे, त्याचं नाव माहीत नाही आपले. खूप मला अजून एक गाड्यांचे 150 पूर्ण करायचे आहे. फक्त याच्यासाठी तुमच्या शुभेच्छा भेटावे बस, मला एवढं धन्यवाद. मला 2 मिनिटं संधी दिली. जाधव सर, आर्याताई, सर्वांचं मी आभारी आहे. खूप खूप शुभेच्छा सर, तुमचं उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. यानंतर मी सन्माननीय सुमित प्रशांत आत्माने सर, युवा उद्योजक आहेत.